हॅलो, शशिकला किचन मधलं आपलं स्वागत आहे। मी आज कांदा भजी करते। मी कांदे अति मोठे मोठे कांदे कापले आणि 10 मिनिटं मी त्याला मीठ लावून ठेवलं। असे मीठ लावलं की त्याला पाणी सुटतं। आता 10 मिनिटांनी आपल्याला त्याला सगळं मिक्स करायचं आणि आपल्याला ह्याच पाण्यामध्ये पीठ भिजवायचं आहे। तर मी आता खूप सारी कोथिंबीर टाकते। आपल्याला ही बारीक कापून कोथिंबीर घ्यायची आहे। खूप सारी कोथिंबीर, थोडंसं ओवा। बेसनाच्या पदार्थाला कधी पण ओवा टाकायचा। हळद, आपल्याला त्याच्याप्रमाणे हळद टाकायची आणि लाल तिखट। त्याच्यात जास्त काही हे नाहीये, तुम्हाला लाल तिखट पाहिजे तेवढं तुम्ही टाका आणि आपल्याला हे मस्त कांद्याला सगळं असं लावून घ्यायचंय। हे कांद्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचंय कांद्याला सगळं। आता मी ह्याच्यामध्ये मावेल एवढंच बेसन टाकणार आहे। आपल्याला कांद्यामध्ये मावेल असं बेसन टाकायचंय, अति पण बेसन टाकायचं नाही का आपल्याला कांद्याचा पण स्वाद लागला पाहिजे ना। मग मी आता ह्याच्यामध्ये बेसन टाकते। बेसन त्याच्यामध्ये मावेल एवढं असं। तुम्हाला वाटलं तर अजून घ्या, पण मी जरा पण ह्याला पाणी लावलेलं नाहीये। मी त्याच कांद्यामध्ये 10 मिनिटं मीठ लावून ठेवलेलं ना, त्याच्यामध्येच हे पीठ भिजवलेलं आहे। थोडंसं मला अजून बेसन लागेल। मी थोडंसं अजून बेसन घेते। तोपर्यंत मी त्याला तेल गरम करत ठेवले। थोडंसं अगदी छोटा स्पून भरून मी बेसन घेतलंय, कारण आपले कांदे पण जास्त आहेत ना। ते बघा किती मस्त हे झालंय बघा। आपल्याला अति पण बेसन घालायचं नाही आणि पाणी पण लावायचं नाही। हे बघा माझं त्याच्या कांद्याच्या ह्याच्यामध्येच माझं, पण मी 10 मिनिटं कांदा कापल्यानंतर आपल्याला सगळं सुट्टा सुट्टा करायचा आणि मीठ लावून ठेवायचं 5-10 मिनिटं आणि त्याच्यात मग बेसन भिजवायचं। त्याच्यात हे बेसन माझं भिजवलेलं आहे असं। हे बघा जरा पण मला पाणी लागलेलं नाहीये। माझं तेल टाकते, चांगलं तेल टाकला पाहिजे। तेल टाकल्यावरच आपल्याला चांगली भजी घालायची, कांदा भजी। तोंड मी हात वगैरे धुवून घेते, एकदमच चिकट झालेत। आता तेल टाकू दे आपल्याला। आता आपलं तेल तापलेलं आहे। आता आपल्याला ना असं हे असे सुट्टे सुट्टे घालायचे, एकदम घेऊन असा गोळा नाही घालायचा। असे असे सुट्टे सुट्टे घालायचे, असे 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 पसरवायचे, असे सोडायचे। असे असं तुम्ही मोठा गटका घेऊन असा गोळा घेऊन नाही घालायचं, असं सुट्टे सुट्टे घालायचे असे असे। कोण कोण याला खेकडा भजी बोलतात। असे सुट्टे सुट्टे करायचे। हा कांदा सुट्टा सुट्टा झाला पाहिजे। थोडासा मी गॅस मीडियम करते, कारण आपल्याला फक्त लाल नको, आपल्याला आतमध्ये पण झाले पाहिजे तर ते कुरकुरीत होणार। थोडे गॅस आपल्याला मीडियम करायचे, फक्त असं हलवायचं त्याला।
चांगले कुरकुरीत होईपर्यंत. फुल गॅस केला तर फक्त लाल होणार, शिजणार नाही. म्हणून आपल्याला गॅस मीडियम करायचा आहे. तो मीडियम गॅसवर आपल्याला चांगले हे करायचे. 2 मिनिटं चांगले. हे बघा आपले हे आता चांगले हे झाले. म्हणून अशा मंद गॅसवर आपल्याला असे हे करून घ्यायचे आहेत. असे त्याला गॅस मोठा ठेवायचा नाहीच आहे. हे बघा चांगले असे कुरकुरीत होणार, तरच कुरकुरीत होणार. चला आता मी एक काढते आता प्लेटमध्ये. हळूहळू आपण प्लेटमध्ये काढूया. असे मी प्लेटमध्ये काढून दाखवते. असे हे आपले कांदा भजी, कोण खेकडा भजी बोलतात, पण आम्ही तर कांदा भजी बोलतो. हे बघा झाले माझे कांदा भजी. कशी वाटली कांदा भजी ते मला सांगा कमेंटमध्ये. सबस्क्राइब करा. कांदा भजी कसे झालेत मला सांगा कमेंटमध्ये. नवीन असेल तर सबस्क्राइब करा, शेअर करा आणि काय कमेंट असेल तर सांगा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला असेच व्हिडिओ बघत राहा.